जमीन आमच्या हक्काची, मग ती आम्हाला कधी मिळणार? या प्रश्नासाठी शेतकऱ्यांनी अन्नत्यागाचा मार्ग स्वीकारला होता. मात्र हरेगावच्या आंदोलनस्थळी राधाकृष्ण विखे पाटील पोहोचले. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या एका आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. नेमकं काय घडलं? शेतकऱ्यांना विखे पाटलांनी काय ग्वाही दिली? आणि आता आकारी पडीत जमिनींच्या प्रश्नाचं पुढे काय होणार? पाहूयात सविस्तर. श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आकारी पडीत जमिनी पुन्हा त्यांच्या नावावर मिळाव्यात या मागणीने आता निर्णायक वळण घेतले आहे. हरेगाव येथे शेतकरी नेते अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनस्थळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट देत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीशी संबंधित समस्या, प्रलंबित प्रक्रिया आणि आपल्या मागण्या विखे पाटील यांच्यासमोर मांडल्या. शेतकऱ्यांच्या भावना आणि त्यांच्या मागणीची गंभीरता जाणून घेतल्यानंतर विखे पाटील यांनी या विषयावर शासन स्तरावर सुरू असलेल्या प्रक्रियेबाबत माहिती दिली. महसूल मंत्री म्हणून कार्यरत असताना आकारी पडीत जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करण्यासाठी करण्यात आलेल्या कार्यवाहीचा तपशीलही त्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना समजावून सांगितला. सध्या या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर होण्यासाठी जी प्रक्रिया सुरू आहे त्याबाबत व्यक्तिगत पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याची ग्वाही विखे पाटील यांनी यावेळी दिली. इतकंच नाही तर या प्रश्नावर सध्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेही पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या मागणीबाबत सकारात्मक पाठपुरावा करण्याची ग्वाही मिळाल्यानंतर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान आकारी पडीत जमिनींचा प्रश्न हा संबंधित शेतकऱ्यांच्या हक्काशी आणि त्यांच्या उपजीविकेशी जोडलेला असल्याने पुढील काळात या प्रश्नावर शासन स्तरावर कोणती कार्यवाही होते याकडे आता शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागणीशी आपण पूर्णपणे सहमत असल्याचे स्पष्ट केले. हक्काच्या जमिनी शेतकऱ्यांना मिळाव्यात यासाठी आपण ठामपणे उभे असून न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची भूमिका त्यांनी मांडली. आंदोलन स्थगित झाले असले तरी शेतकऱ्यांचा प्रश्न संपलेला नाही. आता सुरू झाला आहे तो शासनाच्या पाठपुराव्याचा टप्पा. आकारी पडीत जमिनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या नावावर कधी होणार? शासनाकडून पुढील निर्णय काय होणार? आणि विखे पाटलांच्या पाठपुराव्याला कितपत यश मिळणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळात स्पष्ट होतील. निर्भीड जनता न्यूज, सत्याची निर्भीड जाणीव.